नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता संगीत समारंभ हा सोहळा चालू असतो। जीवा आणि पारच्या संगीतला सगळ्यात कलाकारांनी हजेरी लावलेली असते। तर अतिशय धूमधडाक्यात सगळ्यांच्या आनंदामध्ये संगीत सोहळा पार पडत असतो। जीवा, नंदिनी, पार, काव्या सगळेच खूप खुश असतात, पण मात्र पुढे काय होणार याची कोणालाही कल्पना नसते। तर इकडे रम्याने आता संगीत समारंभात काहीतरी मोठं कारस्थान करण्याचा प्लॅन बनवलेला असतो। तर कशा प्रकारे काव्या उद्या मंडपात पोहोचणार नाही याची तिने पूर्ण तयारी केलेली असते। तर गुरुजीने तिला दिलेला संकेत हा खरा ठरवायचा असतो। छोटं कारस्थान ती त्याच ठिकाणी करते। काव्याला डान्स करताना तिला स्टेजवरून खाली पाडायचं असतं, पण तिथे पार्थ असल्यामुळे तो काव्याला खाली पडू देत नाही आणि वेळेतच तिला सांभाळतो। तर रम्या मनातल्या मनात म्हणते की आज काव्याला तू वाचवलंस, पण उद्या काय करशील? आणि अखेर खरा डाव रम्या लग्नाच्या दिवशी खेळते। तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। तर असं काही आपल्याला पुढे येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।